घाटकोपरमधल्या एका सोसायटीतल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता पूर्णपणे संपलाय असं तुम्हाला वाटत असेल तर तसं मुळीच नाहीये. प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठकनं माझ्यासाठी हा विषय संपला असं जाहीर केलं असलं तरी आता त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पांढरी पट्टी तर हटवली गेली, पण आता प्रसाद वेद पाठक विरोधात जैन समाज आक्रमक झाला असून थेट पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि प्रसाद वेद पाठकचं इंस्टाग्राम अकाउंट का सस्पेंड झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. मी बोलू तुमच्याशी. बोला ना. हा जो प्रश्न आहे ना, हा फक्त पट्ट्याचा नाहीये, हा धार्मिक भावना Yes. दुखावल्याचा आहे. हे तुम्हाला कळतंय का? बचपन से है यहाँ पे, सब जानता है, 25 साल से साध्वी लोग यहाँ पे आ रहे हैं, कभी कोई कुछ प्रॉब्लम नहीं है। हुआ। अभी ये क्यों किया है? अभी देखो आपने बोला है ना, तो मैंने इससे क्या वापस अभी मैसेज देता ऑन है? कैमरा क्या बोला आपको, ये हम लोग विल रिव्यू विद आपके द मैनेजिंग कमेटी में। जो पार था वो आपने एग्जीक्यूट। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरच्या एका सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता. घाटकोपरच्या एका जैन सोसायटीत राहणाऱ्या जैन कुटुंबाने जैन साध्वींच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी इमारतीच्या आवारात पांढरी पट्टी मारली होती. या सोसायटीत राहणारा प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर प्रसाद वेद पाठक याने यावर आक्षेप घेतला. स्वतः राहत असलेल्या सोसायटीत अशा प्रकारे पट्टी मारल्यामुळे त्याच्यासह त्याच्या पत्नीच्या आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा प्रसादने केला होता. अनेक दिवसांच्या वादानंतर शेवटी ती पांढरी पट्टी तिथून हटवण्यात आली. प्रसादने याचा व्हिडिओ शेअर करत माझ्यासाठी हा प्रश्न संपला अशी पोस्टही केली होती. पण खऱ्या वादाला तोंड इथूनच फुटलं. प्रसाद वेद पाठकनं या वादादरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करताना जैन जिहाद असा शब्दप्रयोग केल्याचा आरोप आता जैन समुदायाकडून केला जातोय. तसंच आय एम अ विक्टीम ऑफ जैन कम्युनिटी असं त्यानं लिहिल्याचं समोर आलंय. या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा आरोप करत भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी थेट पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे आणि प्रसाद वेद पाठक विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जैन लोकांना जिहादी म्हणून संबोधित करण्याला माझा तीव्र विरोध आहे. केवळ स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी आणि स्वार्थासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या व्यक्तीनं केलंय. जैन धर्म हा फक्त गुजराती मारवाड्यांचा नाही, मराठी आणि शीख समुदायातही जैन धर्मीय आहेत. हा माणूस दोन धर्मात तणाव निर्माण करतोय, त्यामुळे याच्यावर सक्त कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. या कायदेशीर तक्रारीसोबतच प्रसाद वेद पाठकला सोशल मीडियावरील मोठ्या रोषाला सामोरं जावं लागतंय. काही दिवसांपूर्वी प्रसादनं दावा केला होता की काही जैन धर्मीय लोक एकत्र येऊन त्याच्या अकाउंटवर मास रिपोर्टिंग करत आहेत आणि अखेर याच रिपोर्टिंगचा परिणाम म्हणून प्रसाद वेद पाठकचं ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. यावर प्रतिक्रिया देताना प्रसादनं ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलंय, जे योग्य आहे ते बोलल्यानंतर तुम्हाला हेच मिळतं. तर मित्रांनो, एका सोसायटीतल्या पांढऱ्या पट्टीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलिसांपर्यंत आणि सोशल मीडिया अकाउंट सस्पेंडपर्यंत पोहोचलाय. अनवाणी चालणाऱ्या जैन साधूंच्या सुरक्षेसाठी मारलेली पट्टी योग्य होती की सोसायटीच्या आवारात असा भेदभाव करणं हे चुकीचं होतं आणि प्रसाद वेद पाठकनं वापरलेल्या शब्दांवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.